शेतात आलं आणि माळवं असलं की काम काही संपत नाही बघा, रोजच चालू असते. पण का नाही आज बाजार नव्हता, आज का नाही दिवसभर भांगलायचं होतं, जेवढं होईल तेवढं भांगलायचं असं ठरवलं होतं बघा. त्यामुळे सकाळी आज लवकर आलो होतो, तरी 7:30 वाजले होते रानात यायला, का तर भुईमुगाच्या रानातून फेरफटका मारला आणि रानात येईपर्यंत 7:30 झाले होते भांगलायला. ही गेलं होतं औषध मारायला, पण आज म्हटलं 3-4 सऱ्या काढल्याशिवाय काही थांबायचं नाही. पण कुठलं काय हो, भांगलं लगेच काही उरकत नाही. जरी सरीत तर तुम्हाला मोठं मोठं दिसत असलं तरी रताळ्यावरनं नाही दातकं फिरवायला आलं नसल्यामुळं नाही रताळाच्या काकरीत तर का नाही लय बारीक असा सुईसारखं उगवलं आहे आणि बारीक टिकली पण आहे आणि लय हलवायला गेले की रताळाची का नाही मुळी उघडी होत्या. त्यामुळं रताळाला भोंड्यावर भांगायला जाणार का नाही लय जपून असं भांगलायला लागतं या. असं भुईला जमिनीतलं खालचं सरीचं भांगलायला एवढा काही त्रास होत नाही, पण का नाही भुंड्यावर लय बारीक असं किसनाटतं नसल्यामुळं का नाही भुंड्यावर लई जपून असं भांगलायला लागतं आणि त्यात रताळाचं वेल आहे ती त्याची मुळी उघडी पडू नये त्यासाठी तर लईच भांगलायला लागतं आहे जपून. तर ही आमची बघा रताळातली भांगलन सुरू आहे आता.